नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण आपल्या सायन्स विथ डीकेसी सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण स्टँडर्ड 9 साठी विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार घेत आहे पार्ट 1 चा असणारा पहिला इम्पॉर्टंट लेसन ज्याचं नाव आहे लॉ ऑफ मोशन. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आज आपण सुरू करतोय फर्स्ट लेसन ज्याचं नाव आहे लॉ ऑफ मोशन. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, माझा तुम्हाला पहिला क्वेश्चन असणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय मोशन? मोशन म्हणजे काय? तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, मोशन म्हणजे गती असते. ओके. प्रत्येक ऑब्जेक्ट एक तर रेस्ट मध्ये असतो नाही तर मोशन मध्ये असतो. आता फॉर एक्झाम्पल बर्डचं फ्लाइंग जर तुम्ही बघितलं असेल, फ्लाइंग ऑफ बर्ड, तर ते मोशन मध्ये. आपल्या घरामध्ये चालू असणारा फॅन बघितला तर तो मोशन मध्ये. पण रस्त्यावरती पडलेला एखादा दगड तो मोशन मध्ये का रेस्ट मध्ये? तर तो रेस्ट मध्ये. ओके. कोणतीही स्टेशनरी ट्रेन जी स्टेशनवरती उभी आहे ती कशी आहे? ती रेस्ट मध्ये आहे. सो या लेसन मध्ये आपण कोणती गोष्ट मोशन मध्ये आहे, कोणती गोष्ट रेस्ट मध्ये आहे, त्याच्या पाठीमागे काय रिझन्स आहेत, कोणते लॉ त्याच्यावरती इम्पॅक्ट होत आहे, सायंटिस्ट न्यूटन यांचा रोल किती महत्वाचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच लेसन मध्ये पाहिजेत. या लेसन मध्ये आपण डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड मीन्स व्हॉट, वेलोसिटी म्हणजे काय, ऍक्सेलरेशनचा अर्थ काय असतो, त्यांचे टाईप कोणते कोणते असतात, युनिफॉर्म मोशन काय, नॉन युनिफॉर्म मोशन काय, त्यानंतर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन अँड थर्ड लॉ ऑफ मोशन, त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, मोमेंटम काय असतं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय असतं, असे अगदी इम्पॉर्टंट असणारे आपले फिजिक्सचे लेसन अगदी थोडक्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत कव्हर करणार आहोत. सो सर्वांनी व्हिडिओ पाहत राहा. आपण घेतोय लॉ ऑफ मोशन. सो लेट्स चेक. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ लॉ ऑफ मोशन? सो आपल्या या सायन्सच्या बुकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक डायग्राम आलेली, डायग्राम साईडला तुम्हाला दिसते. याच्यामध्ये दोन स्टुडंट आहेत, एक शीतल आणि प्रशांत. ओके. शीतल जी मुलगी आहे तिची एक मैत्रीण आहे संगीता. शीतल काय करते? संगीताच्या घरी जाते आणि संगीता आणि शीतल दोघी मिळून स्कूलमध्ये जात आहेत. शीतलचं आणि संगीताच्या घरामधील अंतर हे 500 मीटर आहे, 500 मीटर्स, आणि संगीताच्या घरापासून ते स्कूलचं अंतर आहे 1200 मीटर आहे. सो शीतल जी मार्ग जाते ती जाताना एकतर हॉरिझॉन्टल मार्ग जाते आणि नंतर ती व्हर्टिकली जाते. सो इथलं 500 मीटर आणि इथलं 1200 मीटर तुम्ही जर पाहिलं तर शीतलचं एकूण डिस्टन्स आहे 500 प्लस 1200, अशी 1700 मीटर ही शीतल जाते. लक्षात घ्या. रणजितचं तसं नाहीये. रणजित असं समजा की तो सॉरी प्रशांतचं असं नाहीये. प्रशांत काय करतोय? तो स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या स्कूलकडे जातो आणि प्रशांत डायरेक्टली स्कूलकडे गेला. किती डिस्टन्स गेलाय? तर 1300 मीटर घेतलं. दोघांचंही मेन टार्गेट आहे स्कूल. ओके. इथं शीतल असेल किंवा प्रशांत असेल त्यांचं होम आहे, इथं संगीताचं होम आहे. लक्षात घ्या. इथं जाताना दोघांचं टार्गेट एकच होतं. जी टार्गेट शीतलचं आहे तेच टार्गेट प्रशांतचं आहे. बट प्रशांतने आपला शॉर्टकट स्ट्रेट फॉरवर्ड स्कूलकडे गेलाय. संगीता मात्र तिच्या मैत्रिणीसोबत स्कूलकडे गेली. मग इथूनच आपले दोन कन्सेप्ट तयार होतात. ज्यांनी कमीत कमी अंतर क्रॉस केलं म्हणजे प्रशांतने, त्या अंतराला आपण डिस्प्लेसमेंट म्हणायचंय, आणि ज्यांनी ऍक्च्युअल पाथ कव्हर केलाय त्या अंतराला आपण डिस्टन्स म्हणायचंय. मग आपल्याला या लेसन मध्ये सगळ्यात पहिला डिफरन्स कोणता बघायचा आहे? तर तो बघायचा आहे डिस्टन्स म्हणजे काय आणि दुसरा बघायचा आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता बघा, दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. स्कूलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एखादा विद्यार्थी सपोज क्लासरूम मध्ये आहे ए आणि त्याला पाणी प्यायला जायचंय बी ठिकाणी. काही आपले डिसिप्लिन वाले विद्यार्थी असतात, ते जातात स्ट्रेट फॉरवर्ड पाणी पितात, स्ट्रेट फॉरवर्ड माघारी येतात, स्कूलच्या क्लासरूम मध्ये आले. ओके. दुसरा प्रकार असतो, तो प्रकार विचारणारा टीचरांना, सरांना, सर मी पाणी प्यायला जाऊ का? आणि यस परमिशन दिली तर तो डायरेक्टली पाणी प्यायला जात नाही. तो इकडे तिकडे जाणार, दुसऱ्या क्लासमध्ये काय चाललंय इकडे तिकडे डोकावणार, ग्राउंडवर जाणार, मग तो पाणी प्यायला जाणार. आणि नंतर त्याला काय आलं की आपल्याला उशीर झालाय, मग मात्र तो परत आयाचा फिरत 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 त्या पॉइंटला तो माघारी येणार. आता इथं दोन टाइपचे स्टुडंट आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. जो पहिल्यांदा गेला, जो डायरेक्टली त्या पाण्याच्या पाणी पिण्यासाठी गेला आणि तिथून लगेच माघारी आला. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तसं नाही केलं. तो त्याचा आपला फिरत बसला, इकडे तिकडे डोकावत बसला आणि नंतर आला. ऍक्च्युअली दोघांचं टार्गेट सेम आहे, पण दोघांचं आलेलं अंतर हे वेगळे, दोघांचं डिस्टन्स वेगळे. आता जो विद्यार्थी इकडे तिकडे फिरत बसला तो त्याचा ऍक्च्युअल पाथ आहे. डिस्टन्सचा अर्थ असतो लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. ओके. आणि जो विद्यार्थी डिसिप्लिन वाला होता, जो डायरेक्टली पाणी पिऊन परत क्लासमध्ये आला, त्याचं ते मिनिमम डिस्टन्स आहे. सो डिस्प्लेसमेंटला म्हणायचं मिनिमम डिस्टन्स. काय म्हणणार तुम्ही? मिनिमम डिस्टन्स. शक्यतो डिस्टन्सला सिम्बॉल आपण डी यूज करत असतो, तर डिस्प्लेसमेंटला सिम्बॉल आपण एस यूज करत असतो. मराठीमध्ये डिस्टन्स म्हणजे अंतर असतं विद्यार्थी मित्रांनो, अंतर. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असतं. काय असतं? विस्थापन. मग आता तुम्ही म्हणा सर यांच्यामध्ये फरक काय? जो पाथ ऍक्च्युअली कव्हर केला तो डिस्टन्स असतो आणि ज्या पाथमध्ये कमीत कमी अंतर लागलं ते डिस्प्लेसमेंट असतं. आता आपल्या घरातील फॅन फिरताना जर बघितलं तर फॅनचं डिस्टन्स खूप झाले, पण फॅनचं डिस्प्लेसमेंट किती झाले? 0 झाले. असं का म्हणलो बरं मी?
कारण तुम्हाला माहिती आहे फॅन हा सर्क्युलर पाथ फिरतोय, रोटेट होतोय, रोटेट होतोय, रोटेट होतोय. याचा अर्थ काय होतो, जर फॅनचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट काढला तर तो तिथल्या तिथेच येतोय. त्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट 0 येऊ शकतो. मात्र डिस्टन्स काढलं तर ती इनफायनाइट आहे. फॅन किती फिरलाय, खूप जास्त फिरलाय. सो हा मेन डिफरन्स असतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. दोन्ही क्वांटिटी आपण मीटर मध्ये मोजू शकतो, कधी कधी आपण सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो आणि कधी कधी आपण किलोमीटर मध्ये सुद्धा मोजू शकतो. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. तर डिस्टन्स जे आहे त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. हा स्केलर क्वांटिटीचा कन्सेप्ट आहे, हा वेक्टर क्वांटिटीचा कन्सेप्ट आहे. या दोघांमध्ये फरक काय, तर डिस्टन्स हा ऍक्च्युअल पार्ट, डिस्प्लेसमेंट हे मिनिमम डिस्टन्स आहे. या दोघांचा डिफरन्स बघितल्यानंतर आपल्या या बुकमध्ये एक दोन एक्झाम्पल आलेत बघा. एका ग्राउंडला सपोज एखाद्या स्टुडंटने एक राऊंड मारला तर त्याचा डिस्टन्स किती आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती. तर तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट आपण कसं काढणार आहे, तर ग्राउंडला एक राऊंड मारतोय, स्टार्टिंग पॉईंट ज्या ठिकाणी गेलाय त्याच ठिकाणी ग्राउंडला राऊंड मारून तो त्याच ठिकाणी परत आला. सो डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, 0 येणार आहे. पण डिस्टन्स काय, डिस्टन्स काढताना ग्राउंड मध्ये सर्क्युलर ट्रॅक आहे आणि त्याचं डिस्टन्स कसं काढणार, तर 2πr ने काढणार. इथे दिलेल्या आर ची व्हॅल्यू आपण 100 घेणार आहे. 2 इंटू पायची किंमत 3.14 असते, इंटू 100 जर केलं तर इथे व्हॅल्यू मात्र 628 येईल. दुसरं एक्झाम्पल एक कारचं आहे बघा. कार ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत गेली तर तिचं डिस्टन्स झालं 360. बी पॉईंट पासून परत ए पॉईंट पर्यंत आली, तिचं डिस्टन्स झालं 720. बट तिचं डिस्प्लेसमेंट किती, तर ए पॉईंट पासून बी कडून परत ए पॉईंट पैसे आले तर तिचं डिस्प्लेसमेंट झालं 0. सो परत तुम्हाला कळालं असेल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा कन्सेप्ट घेतो आपण स्पीड आणि वेलोसिटी. बघा, स्पीड म्हणजे काय आणि वेलोसिटी म्हणजे काय, या दोघांमध्ये आपण डिफरन्स चेक करतोय. मराठीमध्ये स्पीडला आपण वेग असं म्हणतो, तर वेलोसिटीला आपण संवेग असं म्हणतो. या दोघांमधला फरक लक्षात घ्या. स्पीड म्हणजे काय, तुम्ही जर एखाद्याला म्हणला की मी आज 80च्या स्पीडने गाडी चालवली, तर पुढच्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो की ठीक आहे, इट्स ओके, तो 80च्या स्पीडने गाडी चालवली, पण कुठे चालवली. 80च्या स्पीडने गाडी चालवली या तुमच्या वाक्यामध्ये डायरेक्शन कुठे. पण जर तुम्ही असं सांगितलं की मी 80च्या स्पीडने पुणे हायवेला गेलो होतो, मी मुंबई हायवेला गेलो होतो, मी बारामतीला गेलो होतो, तर या लोकेशनमुळे तुमच्या या स्पीडला डायरेक्शन मिळाली. सो इथं दोन गोष्टी बघा, स्पीड म्हणजे डायरेक्शन नसते आणि वेलोसिटी म्हणजे डायरेक्शन असते. कसं काढतो आपण स्पीड, स्पीड इज द रेशिओ ऑफ डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, तर तो असतो डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, तिथं फॉर्म्युला येतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लक्षात घ्या, स्पीड आणि वेलोसिटी मध्ये हा डिफरन्स आहे. बरं, डिस्टन्स पण मीटर मध्येच मोजतात, डिस्प्लेसमेंट पण मीटर मध्येच मोजतात. टाइम दोन्हीकडे सेकंद मध्ये मोजायचा. कशात मोजायचा, सेकंद. स्पीड असो किंवा वेलोसिटी असो, दोघांचे युनिट मीटर पर सेकंद येईल. जर सीजीएस सिस्टीम आली म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद, तर मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर घ्यायचं, पर सेकंड घ्यायचं, सेंटीमीटर पर सेकंद अशी सिस्टीम येईल. स्पीडला दिशा नसते म्हणून हिला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. वेलोसिटी दिशा असते मग हिला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. बघा, या दोघांमधला डिफरन्स काय ते कळालं असेल तुम्हाला. एक स्केलर क्वांटिटी, एक वेक्टर क्वांटिटी. कधी कधी तुम्हाला डेफिनेशन येते, कधी कधी फॉर्म्युला येतो, कधी कधी याच्यावरती बेस तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. ते दोन कन्सेप्ट ध्यानात ठेवा. डिस्टन्स वरती डिपेंड असणारा कन्सेप्ट स्पीड, डिस्टन्स वरती डिपेंड असणारा कन्सेप्ट वेलोसिटी. इथे तुम्हाला अजून एक एक्झाम्पल खाली आलं होतं डायग्रामॅटिकली. एक सचिन एक ट्रॅव्हल करतोय मोटर बाईकवरून आणि त्यांच्या 3 कंडिशन दिल्या. पहिली कंडिशन आहे की सचिन एका स्ट्रेट फॉरवर्ड रस्त्याने चाललाय. जर सचिन एका स्ट्रेट फॉरवर्ड रस्त्याने जात असेल तर त्याचं स्पीड ही सेम असणार आहे आणि वेलोसिटी सेम असणार आहे. पण जर सचिनने समजा टर्न घेतला, तर टर्न घेताना त्याने डायरेक्शन चेंज केली आणि ज्यावेळी डायरेक्शन चेंज केली त्यावेळी स्पीड कॉन्स्टंट असू शकतं, बट वेलोसिटी कॉन्स्टंट असू शकत नाही. कारण की डायरेक्शन बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण वेगळं काउंट करू शकतो. डिस्टन्स मात्र आपण इथं सेम ऍडिशन फक्त करू शकतो. आणि तिसरी कंडिशन आहे की एकाच वेळी स्पीड पण बदलते आणि डायरेक्शन पण बदलते. म्हणजे हे इथं लक्षात घ्या, जर स्ट्रेट रोड असेल तर स्पीड आणि वेलोसिटी सेम असणार आहे, पण तो टर्न मारत असेल तर कधी कधी स्पीड कमी करतो आणि वेलोसिटी बदलू शकते. ही कंडिशन झाल्यानंतर पहिले सायंटिस्ट होते गॅलिलिओ, यांनी सुरुवातीला तुम्हाला स्पीड ऑफ साऊंड बद्दल इन्फॉर्मेशन दिली. आवाजाचा वेग हा 343 मीटर पर सेकंड एवढा असतो, तर लाईटचा स्पीड हा 3 × 10⁸ म्हणजे 3 लाख किलोमीटर पर सेकंद इतका वेग असतो. ह्या कन्सेप्टलाही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर तुम्ही त्या चार्ट मध्ये बघत असालच, तुम्हाला एक युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मचा कन्सेप्ट आलाय. 3 मित्रांचं उदाहरण दिलं इथं. एक अमर आहे, एक अकबर आहे आणि एक अँथनी आहे. तिघांचाही प्रत्येक अर्ध्या तासाचा टाइम इंटरव्हल तुम्हाला दिलाय. अमर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये अगदी 20-20च्या फरकाने तो अंतर कव्हर करतोय. 20 किलोमीटर, 40, 60, 80, 100, 120 असं डिस्टन्स आले ते अमरचं आले. सेम मॅनर मध्ये अकबरचं जे डिस्टन्स आहे, अकबर अगदी कमी जात असेल परंतु त्याचे डिस्टन्स हे युनिफॉर्म आहे बघा. 14, 28, 42, 56, 70, 84 म्हणजे अकबर ही जाताना हा युनिफॉर्मली चाललेला आहे. पण तुम्ही जर सॉरी अँथनी, इथं मी जे एक्झाम्पल दिलं ते अँथनीचं दिलं, पलीकडच्या बाजूला अँथनी.
तोही 14, 28, 42, 56, 70 या युनिफॉर्म वेगाने चालत. पण जो मध्ये मिडल जो मित्र आहे, जो अकबर आहे, त्याचा स्पीड जर तुम्ही बघितला तर तो अजिबात युनिफॉर्म नाही. बघा, तो पहिल्यांदा 18 गेलाय, नंतर 26 गेलाय, नंतर 42 गेलाय, 70 गेलाय. कधी त्याचं स्पीड वाढते, कधी त्याचं स्पीड कमी होते. मग इथं दोन कन्सेप्ट महत्वाचे बघा, एक युनिफॉर्म आणि एक नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय असतो आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्मचा अर्थ काय असतो. बघा, ज्यावेळी एका फिक्स इंटरव्हल टाइम मध्ये, फिक्स टाइम मध्ये जो फिक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो, जो फिक्स डिस्टन्स कव्हर करतो, त्याला युनिफॉर्म मोशन म्हणायचं. पण एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतोय, अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतोय इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, इक्वल टाइम मध्ये, तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म म्हणायचं. इकडे फिक्स टाइम आहे म्हणजे इक्वल टाइम आहे, डिस्टन्स पण इक्वल आहे, याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन, याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन. एक्झाम्पल काय देऊ शकता, अर्थ मुव्हिंग अराउंड द सन, आपल्या पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे युनिफॉर्म आहे. बट आपली व्हेकल चालवणं, आपली गाडी चालवणं हे मात्र नॉन युनिफॉर्म आहे. हे फरक कळाल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट घ्यायचा आहे, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, लक्षात घ्या, काय कन्सेप्ट आहे मराठीमध्ये ऍक्सेलरेशनला? त्वरण म्हणायचं, त्वरण. सिम्बॉल काय असतो? ए असतो. आपण आता बरेचसे विद्यार्थी तुमची घरची बाईक चालवण्याचा प्रयत्न करत असतात, स्कूटी चालवण्याचा प्रयत्न करत असतात. लेफ्ट साईडला तुम्हाला माहिती ब्रेक आणि क्लच असतो, तर राईट साईडला जे हँडल सोबत ऍक्सिलेटर असतो, म्हणजे तो ओढला, काही जण त्याला रेस म्हणतो आपण, तो ओढला तर स्पीड वाढते, तो कमी केला तर स्पीड कमी करतो. म्हणजेच काय, ऍक्सिलेटरचा अर्थ चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सिलेशनचा अर्थ काय होतो, तर चेंज इन व्हेलॉसिटी, हा मेन त्याचं मिनिंग आहे, लक्षात ठेवा. विथ रिस्पेक्ट टू, कोणाच्या रिस्पेक्ट नाही तर टाइमच्या रिस्पेक्ट नाही. मग ऍक्सेलरेशन सिम्बॉल ए असतो, व्हेलॉसिटी मध्ये बदल झाला म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने तुम्ही चालला त्याच्याऐवजी तुम्ही स्पीड वाढवलं आणि मॅक्सिमम एक केलं, मग ते व्हेलॉसिटी एक आल्या का दोन आल्या, तर दोन आल्या. आपण कसा आन्सर काढू शकतो, ऍक्सेलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, इट मीन्स फायनल व्हेलॉसिटी, ओके, मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तिथे येतो. फायनल व्हेलॉसिटी सिम्बॉल व्ही आहे, इनिशियल व्हेलॉसिटी सिम्बॉल यू आहे आणि टाइम टी आहे. सो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळाला, व्ही मायनस यू अपॉन टी. हा फॉर्म्युला तयार झाला, तो आपला तयार झाला ऍक्सेलरेशनचा. ऍक्सेलरेशन मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिल्याप्रमाणे मी एक बाईकचं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही गाडी चालवताय, रेस वाढवली, म्हणजे स्पीड इन्क्रीज झालं. स्पीड इन्क्रीज झालं म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. रेस कमी केली म्हणजे स्पीड डिक्रीज झालं म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि मी स्पीड वाढवत पण नाहीये, मी स्पीड कमी पण करत नाही म्हणजे झिरो ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन इज क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दोन ग्राफ बद्दलचा कन्सेप्ट आलाय. इथे जो पहिला ग्राफ आहे त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्स दिले, इक्वल टाइम दिले, त्यामुळे ग्राफ अगदी लिनियर येतो. त्या ग्राफला आपण युनिफॉर्म म्हणतो. आणि जो 2 नंबरचा ग्राफ दिलाय त्या ग्राफमध्ये इक्वल डिस्टन्स पण अनइक्वल, इक्वल टाइम आहे पण अनइक्वल डिस्टन्स दिले, त्यामुळे तो ग्राफ स्ट्रेट फॉरवर्ड येत नाहीये, तो थोडासा असा नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये येतो. म्हणजे इथे एक एक्झाम्पल युनिफॉर्मचं आहे, एक एक्झाम्पल नॉन युनिफॉर्मचं आहे. आणि थर्ड कंडिशनला तुम्हाला तिथे एक एक्झाम्पल दिले की कोणतीही स्टार्टिंग कंडिशन आणि फायनल कंडिशन. आणि ज्यावेळी आपण कोणताही एखादा ग्राफ कव्हर करत असतो डिस्टन्स, सपोज एखादा त्याचा इनिशियल पॉईंट ए असेल, फायनल पॉईंट बी असेल, आणि हा जर एरिया आपण कॅप्चर केला तर त्या एरियामध्ये दोन डायग्राम इथे येतात. एक फर्स्ट नंबरची डायग्राम ट्रँगल येते, सेकंड नंबरची डायग्राम हा त्याचा स्क्वेअर किंवा रेक्टँगल येतं. म्हणजे आपण इथलं डिस्प्लेसमेंट काढताना या दोन एरियांना कॅल्क्युलेट करून सुद्धा डिस्प्लेसमेंट काढू शकतो. याबद्दल डिटेलमध्ये आता आपण बघणारच आहे की नक्की या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचं मिनिंग काय. आपल्याला या लेसन मध्ये अगदी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आले की आपल्याला न्यूटनचे तीनही लॉ प्रूव्ह करून दाखवायचे आहेत. सो लेट्स चेक की न्यूटनचे 3 लॉ आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या 3 लॉचे असणारे फॉर्म्युल्यांबद्दल आपण बघू. पहिला फॉर्म्युला कोणता येतो विद्यार्थ्यांनो, V इज इक्वल टू U प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, अँड थर्ड वन V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला येतात. इथं V म्हणजे काय आहे, तर V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, लक्षात ठेवा. U म्हणजे काय असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. A म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन. T म्हणजे काय, टाइम. S म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. आता आपण वन बाय वन यांचे इक्वेशन्स बघणार आहे. लेट्स चेक.